नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे तो इलिजिबल कॅन्डिडेट फॉर स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड ऑल इंडिया काउन्सिलिंग मधला किंवा सेंट्रल काउन्सिलिंग मधला MCC थ्रू चालणारा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये टोटल जवळपास सीट्स 325 शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामधले जवळपास 263 सीट्स ऑल इंडिया कोट्याच्या 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसमधले राहिलेले आहेत। या सर्व सीट्ससाठी जो काही स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून जो काही करण्यात आलेला आहे त्यासाठी खूप सारं कन्फ्युजन समोर येताना आहे आणि ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। वास्तविक बघा, जो नोटीसमध्ये आलेलं 18/4/2022च्या नोटीसमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये इलिजिबल कोण कॅन्डिडेट आहेत त्या संदर्भात आपण बघूया। इलिजिबल कॅन्डिडेट्स प्रिव्हियसली रजिस्टर्ड ऑन MCC पोर्टल बट नॉट होल्डिंग एनी सीट इन द प्रिव्हियस राउंड्स ऑफ नीट UG काउन्सिलिंग 2021 ऑफ ऑल इंडिया कोटा अँड स्टेट कोटा। आता याचा अर्थ नीट बघायला गेलं तर MCC मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं म्हणजे बघा, दोन प्रकारचं रजिस्ट्रेशन MCC सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये करता येतं। एक तर गव्हर्नमेंट कोट्यामधलं 15% सीटसाठी 10,000 रुपये डिपॉझिट भरून आणि कॅटेगरीसाठी 5,000 रुपये डिपॉझिट भरून हे एक रजिस्ट्रेशन करता येतं MCC मध्ये। आणि डीम्ड कॉलेजसाठी सर्व कॅटेगरीसाठी 2 लाख रुपये भरून। आता डीम्डचा विषय इकडे नाहीच आहे, ते तर राऊंड झाला पण आणि जे काही सीट्स होते ते त्याच्या रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटला दिले आणि त्यांनी त्या पद्धतीनं ते स्टे वेकन्सी राऊंड घेऊन भरून टाकला सुद्धा। त्यामुळे तो टॉपिक संपूर्णच घ्या। तुम्ही जे 2 लाख रुपये भरलेले होते, ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे किंवा ज्यांना मिळालं नाही ते सर्व 2 लाख डिपॉझिट तुमच्या खात्यावरती 2 महिन्यानंतर येतात। हे भाग सोडून द्या। ज्यांची MCC मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत कोणतंही कॉलेज MCC थ्रू म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून जर सीट मिळालेलं नसेल आणि स्टेट कोट्यामधून जरी सीट मिळालेलं नसेल तरच तुम्ही इकडे इलिजिबल असाल। बघा, याचा अर्थ काय होतो की आजपर्यंतच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि स्टे वेकन्सीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना एखादं सीट मिळालेलं असेल, म्हणजे उदाहरणार्थ MBBS, BAMS, BUMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग यातलं सगळं सीट जर होल्ड केलेलं असेल, आपल्याला काही मिळालेलंच आहे, तर तुम्ही इकडे फॉर्म भरलेला इलिजिबल नाही असं त्यांचा अर्थ होतो। आता बघा, इलिजिबल कॅन्डिडेट्स कोणते आहेत की कोणतंही सीट त्याने होल्ड केलेलं नाही पाहिजे। बघा, कॅन्डिडेट प्रिव्हियसली रजिस्टर्ड म्हणजे अगोदर ज्यांनी रजिस्ट्रेशन MCC कडे केलेलं आहे ते पोर्टलवरती, बट नॉट होल्डिंग एनी सीट, परंतु तुम्ही कोणतंही सीट आता तुम्ही मिळालेलं होल्ड करून ठेवलेलं नाही आहे इन प्रिव्हियस राऊंड्स म्हणजे याच्या अगोदरच्या जुन्या राऊंड्समध्ये नीट UG काउन्सिलिंग 2021 म्हणजे 2021च्या नीट UG काउन्सिलिंगमध्ये स्टेट किंवा ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडमध्ये एखादं कोणतंही सीट होल्डिंग न करणारं असलं तेच विद्यार्थी इलिजिबल आहेत। आता दुसरा एक तिकडे क्रायटेरिया असा आलाय की इन इलिजिबल कॅन्डिडेट्स अ कॅन्डिडेट ऑलरेडी अलॉटेड अँड जॉईन्ड द सीट इन ऑल इंडिया कोटा आणि स्टेट काउन्सिलिंग। आता स्टेट काउन्सिलिंगमध्ये आपल्याला सीट अलॉट झालेलं आहे किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये एखादं सीट आपल्याला अलॉट झालं आहे आणि तुम्ही जॉईन झालेला आहे, म्हणजे कॉलेजवरती रिपोर्टिंग केलेलं आहे, डॉक्युमेंट्स तुमचे तिकडेच आहेत, तुमच्या हातात डॉक्युमेंट्स नाहीत, म्हणजे तुम्ही इकडे इनइलिजिबल आहात, म्हणजे तुम्ही म्हणजे इकडे इलिजिबल नाही। म्हणजे MBBS साठी सुद्धा बघा, अ कॅन्डिडेट हू हॅज बीन अलॉटेड अ सीट ऑल इंडिया कोटा मॉपअप राऊंड म्हणजे मॉपअप राऊंडमध्ये तुम्हाला जर जो विद्यार्थी असेल की ज्याला मॉपअप राऊंडमध्ये सीट अलॉट झालेलं आहे अँड स्टे वेकन्सी राऊंड MBBS सीट्स कंडक्टेड फ्रॉम 1 एप्रिल टू 11 एप्रिल 2022 1 एप्रिल पासून ते 11 एप्रिल 2022 पर्यंत जो काही स्टे वेकन्सी राऊंड झाला त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला सीट मॉपअप राऊंड आणि स्टे वेकन्सी राऊंड म्हणजे आत्ताचा हा स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड आहे, याच्या अगोदरचा झालेला तो स्टे वेकन्सी राऊंड आणि मॉपअप राऊंडमध्ये 11 एप्रिलपासून 1 एप्रिलपर्यंतच्या या पिरियडमध्ये जर तुम्हाला सीट मिळालेलं असेल MCCनं बाय MCC
अर्लियर बट डिड नॉट जॉईन द अलॉटेड सीट. म्हणजे तुम्हाला या मॉपअप राऊंडमध्ये आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट झालं होतं, परंतु तुम्ही ते घेतलं नाही, तुम्ही तो सुद्धा विद्यार्थी इकडे इलिजिबल नाही. आता प्रश्न उपस्थित जे होतात त्याबद्दल बोलूया. बऱ्याच जणांच्या हातामध्ये BHMS कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग केलेले आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट तिथेच आहेत. BPTH मध्ये फिजिओथेरपीमध्ये आहेत, BAMS मध्ये आहेत, MBBSच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये महाराष्ट्रामधल्या किंवा महाराष्ट्राबाहेर असतील, डीम्ड कॉलेजेसमध्ये आहेत, आणि सगळे सीट होल्डिंग न केलेले असेच विद्यार्थी जर इकडे स्टे वेकन्सीसाठी इलिजिबल असतील, असं असेल तर कोणत्याही कॉलेजवरती रिपोर्टिंग करणार त्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल नाहीत असा त्याचा अर्थ होतो. परंतु जर आता राऊंड 2 बघा, नीट ऐकून घ्या, स्टेट काउन्सिलिंगमधला महाराष्ट्राच्या CET.org.in वरती जो आता मॉपअप 2 राऊंड होणार आहे, त्यात BMS पासून ते फिजिओथेरपीपर्यंतचा सर्व राऊंड होणार आहे, त्यांचा राऊंड चालू आहे. त्यामुळे त्यांना तिकडे सोडायला परवानगी आहे. म्हणजे तुम्ही एखादं सीट होल्ड पण करू, ती होल्ड जरी केलेलं असलं तरी प्रक्रियेमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही जर समजा तुम्हाला या राऊंडमध्ये भाग घेऊ शकता असं माझं 100% म्हणणं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना BMSचं सीट गव्हर्नमेंट असू दे, प्रायव्हेट असू दे, किंवा BHMSचं सीट तुम्हाला वाटतंय की मग आपल्याला जायचं आहे सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये, 50,000 रुपये डिपॉझिट भरून आणि अंडरटेकिंग जे तुम्हाला दिलेलं ते काय एक प्रतिज्ञापत्र आहे, अपडेविट, ते पुढे साईन करून तुम्ही आपल्याला चॉईस फिलिंग संपूर्ण भारत देशातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये BMS हातात सीट असून सुद्धा, BHMSचं सीट हातात असून सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. कारण आणखी राऊंड शिल्लक आहेत स्टेट काउन्सिलिंगचे. त्यामुळे माझं लॉजिक 100% खरं आहे की तुम्ही फिजिओथेरपीपासून ते BMS पर्यंत गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रायव्हेट असू दे, तुम्ही सीट जर होल्ड केलेलं असलं तर ते होल्ड नाही आहे, तुम्ही प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसाठी तुम्ही 100% इलिजिबल आहे. आता विषय दुसरा राहतो की ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये प्रायव्हेट MBBS सीट महाराष्ट्रातलं आहे किंवा गव्हर्नमेंट MBBSचं सीट महाराष्ट्रातलं आहे किंवा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट BDSचं सीट हातामध्ये आहे, ज्यानं होल्ड केलेलं आहे, तर तो इलिजिबल आहे का? पहिली गोष्ट त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आत्ता सध्या BDS आणि MBBSचा जो राऊंड आहे तो राऊंड तर 100% संपलेला आहे स्टेट काउन्सिलिंगचा महाराष्ट्रातला. जर संपलेला असेल तर आत्ता जर तुम्ही कॉलेज सोडायचं असेल तर सोडता येणार आहे का नाही? जर त्यांची पेनल्टी 10 लाखाची भरून आपण सोडणार असेल तर आपण ते सोडू शकतोय. त्यामुळे जर समजा आत्ता BDSचा एखादा विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्याने जर राऊंडमध्ये भाग घेतला, आता त्याच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही आहेत समजा, परंतु जर त्यांनी भाग घेतला आणि एखादं कॉलेज अलॉट झालं ऑल इंडिया कोट्यावरती, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सीट्स म्हणजे जे काही पहिलं होल्ड केलेलं जे BDSचं सीट आहे ते सोडण्यासाठी तुम्हाला 10 लाखाची फाईन भरावं लागेल. ते जर 10 लाखाची फाईन भरून तुम्ही जर समजा हे सेंट्रल काउन्सिलिंगमधल्या स्टे वेकन्सी राऊंडला स्पेशल राऊंडमध्ये जर समजा तुम्ही रिपोर्टिंग करायला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन गेला तर काही हरकत नसावी किंवा नाही असं मला वाटतंय. मग त्यानंतर त्यांनी एक दुसरा पण टॉपिक सांगितलेला आहे की लिगल ॲक्शन. बघा, जर एखादी गोष्ट खोटी केलेली असेल म्हणजे त्यांनी काय बघा अंडरटेकिंगमध्ये दिलेलं आहे की आय अंडरस्टँड दॅट दीज सीट्स आर प्रिव्हियस इन नेचर, म्हणजे स्पेसियस इन नेचर, हे महत्त्वाच्या सीट्स आहेत. हेन्स इफ आय एम अलॉटेड सीट्स ड्युरिंग द स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड, ह्या स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जर मला एखादं सीट अलॉट झालं तर आय विल जॉईन द अलॉटेड सीट, मी तिथं जाऊन जॉईन करेन. इफ ड्यू टू एनी रिझन आय डू नॉट जॉईन अलॉटेड सीट, माय सिक्युरिटी डिपॉझिट 50,000 विल बी फॉरफिटेड. जर काही कारणास्तव मला ही सीट सोडायची पाळी आली तर माझं 50,000 रुपये बुडते, हे मला मान्य आहे. अँड एनी ॲक्शन इन्क्लुडिंग लिगल ॲक्शन, आणि तुमची जी काही MCCची लिगल ॲक्शन बरोबरच इतर काही ॲक्शन असेल तर ती सुद्धा मे बी टेकन बाय कॉम्पिटंट अथॉरिटी, ज्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीनं तुम्हाला कोणतीही ॲक्शन घेतली किंवा लिगल ॲक्शनसुद्धा घेतली तरीसुद्धा तुम्हाला ती
मला ती मान्य आहे, अशा प्रकारचं अंडरटेकिंग घेतलं. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना MBBS सीट्स मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊ नका. BDSचं सीट मिळालेलं आहे आणि ज्यांना 10 लाख रुपये भरण्याची, फाईन भरण्याची, पेनल्टी भरण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये भरा आणि जर सीट अलॉट झालं तरच तुम्हाला इकडलं सीट निघून जाईल असं माझा म्हणणं 100% आहे. आणि अशाच पद्धतीने काही फॉर्म भरायला चालू आहेत. त्याचं क्लॅरिफिकेशन डिटेल्समध्ये नीट नाही आहे. एनी सीट होल्डिंग एनी सीट, म्हणजे तुम्ही कसल्याही प्रकारचं सीट होल्ड केलेलं नसलं पाहिजे. तर मग ते फिजिओथेरपीचं पण सीट होल्डिंग केलेलंच असू शकतंय. त्याचबरोबर एखादं BSCचं सुद्धा सीट होल्डिंग केलेलं असू शकतंय. पण त्यापलीकडे त्यांनी सांगितलेलं आहे की स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोट्यामधलं सीट कोणतंही होल्ड केलेलं नसलं पाहिजे. बरं ठीक आहे, परंतु जरी BMSचं सीट आता होल्ड केलेलं असलं तरी पण आता राऊंड आणखी चालू आहे, त्यामुळे ते सोडता येतात. त्यामुळे BMS पासून ते फिजिओथेरपीपर्यंतचे कॉलेज सोडता येतात असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. 100% तुम्हाला BMS गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मिळालं असेल तर तुम्ही फॉर्म भरा, 3 वाजेपर्यंत पेमेंट करा आणि संध्याकाळपर्यंत चॉईस फिलिंग करा. ॲटो लॉकिंग पण सिस्टम असते. MCCवरती 50,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं. पहिलं 2 लाख रुपये डिपॉझिट तुम्ही जरी भरलेलं असलं त्याचा काही संबंध नाही. पहिलं 10,000 रुपये डिपॉझिट भरलेलं असेल किंवा कॅटेगरीवाल्याने 5,000 भरलेलं असलं तरीही काही संबंध नाही. आता नवीन 5,000 रुपये स्पेशल स्टे 50,000 रुपये स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसाठी भरावं लागणार आहे. त्यामुळे पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला की BMSचं गव्हर्नमेंटपासून ते फिजिओथेरपीच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना या स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो. आणि ज्यांनी कोणताही सीट न मिळालेले सगळे विद्यार्थी तिकडे भाग घेऊ शकतात. परंतु जर ऑल इंडिया कोट्यामधून जर तुम्हाला एखादं MBBSचं सीट लागलेलं असेल किंवा BDSचं जरी सीट लागलेलं असेल ऑल इंडिया कोट्यातलं तर ते तुम्हाला सोडता येत नाही, तुम्ही इलिजिबलच नसता, हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु स्टेट कोट्यामधून जर आपल्याला MBBSचं सीट मिळालेलं असेल तर तुम्ही ते सोडू नाही शकत. कारण ते गव्हर्नमेंटमध्ये 10 लाख रुपये म्हणजे तुम्हाला पेनल्टी आहे आणि प्रायव्हेटमध्ये 10 लाख रुपये पेनल्टी भरून त्यांची पूर्ण फी भरावी लागेल आणि ती फी पार तर 50, 60, 70 लाखापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे कदाचित तुम्ही ते सोडण्यात पॉईंट नाही. BDS असलं तर 10 लाख रुपयाची फाईन भरून गव्हर्नमेंटमधून सोडून जाऊ शकतो आणि तुम्ही इकडे फॉर्म भरू शकता. प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेटची पूर्णतः फी भरून पेनल्टी भरून जर आपण गेला तरी पण एक 4 लाखाच्या आसपास फीज असते. SC ST साठी सुद्धा थोडी कमी फी असते. ती टोटल फी भरून जर BDSचं कॉलेज गव्हर्नमेंटचं सोडून गेला किंवा प्रायव्हेटचं असेल तर प्रायव्हेटला संपूर्ण फी भरून जर तुम्ही जाणार असाल तर कॉलेजची कसल्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील आणि तुम्हाला या स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. कदाचित हा सर्व उहापोह केलेला मी सगळे केलेलं विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.